नमस्कार, मी गौरी पाटील. स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर गौरी या पेज वरती. आता पालखीला उधळलेलं खोबरं मी का घेतलं हे सांगेनच शेवटी. पालखीला खोबरं उधळल्यानंतर आम्ही प्रसाद घेण्यासाठी आलो होतो. प्रसाद घेतला आणि दीदीची फेवरेट गोडीशेव घेतली. हा आहे माझा फॉलोवर. आता हा असा का उभा राहिला हे मी तुम्हाला सांगते. दोघांची क्लिप घ्यायची होती पण त्याचा लहान भाऊ अचानकच रडायला लागला. यानंतर आमच्या भाऊरायांनी आम्हा सर्वांना पेढे दिले. हा पहिला प्रसाद हा गणू रामोशीला ठेवला जातो. भैयाने बाईकची पूजा केली. यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आज पहिल्यांदाच आमचं असं झालं आहे, यात्रेतून निघालो आणि ट्रॅफिक मध्ये अडकलो नाही. घरी येत असताना आम्ही मम्मीच्या फ्रेंड कडे गेलो होतो आणि हा आहे त्यांचा ऍक्वा म्हणजेच मावशीकडे. घरी येत असताना आम्ही गणू रामोशी या मंदिरामध्ये प्रसाद ठेवला. आशीर्वाद घेऊन आम्ही घरी पोहोचलो. आमची कुलदेवताची यात्रा झाल्यानंतर 2 दिवसानंतर होती सिद्धेश्वराची यात्रा म्हणजेच तासगावकरांची यात्रा. आता मी तुमच्या सोबत शेअर करते पालखीमध्ये उधळलेलं खोबरं मी का घरी घेऊन आले होते. कुलदेवताची यात्रा झाल्यानंतर आमच्याकडे काही दिवसानंतर देव भोळवले जातात आणि त्यासाठीच मी पालखीला उधळलेलं खोबरं घेतलं होतं आणि प्रसाद म्हणून आंबील आणि चिरमुरे असतात.